नमस्कार मंडळी. कार्तिक एकादशीच्या तुम्हा सगळ्यांना अगदी मनापासून शुभेच्छा. इथे बरीच थंडी पडायला लागली आहे आणि त्यामुळे तुळस जगणं जरा कठीण झालं आहे. तिला खूप जपावं लागतं इतक्या थंड वातावरणात. मग अशी ही रांगोळीतनंच मी तुळस साकारली आहे आणि तिची पूजा केलेली आहे छानपैकी. आणि बऱ्याच दिवसाचा एक नारळ पडलेला होता. दिवाळी पण गेली आणि त्याचा काही मुहूर्त लागेना म्हणून मग आज त्याचा मुहूर्त लावला आणि छानपैकी नारळ फोडून त्याच्या फोडी करून साल न काढताच त्याला दूध घालून मिक्सरमधनं बारीक करून घेतलं एकदम खवल्यासारखं. आणि मग त्याच्यामध्ये साखर घातलेली आहे, छान शिजवून घेतलेलं आहे मस्तपैकी. 3.5 वाट्या चव होता त्याला. मी साधारण 1.5 वाटी साखर घातली आहे, थोडंसं 5-6 छोटे चमचे मिल्क पावडर घातली आणि मस्त वड्या खुटखुटीत होतात. थोडी वेलची पूड की आपल्या वड्या छान घट्ट हे सगळं मिश्रण झालं की थापायचं आणि वड्या पाडायच्या. फोटो काढण्यासाठी जरा मी वड्या लवकरच बाहेर काढलेल्या आहे. तुम्ही जरा जास्त सेट होऊ द्या आणि मस्त वेध करा. जाणीव यज्ञ कर मला तुम्ही अजूनही लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून टाका. नमस्कार, भेटूया पुढच्या भागात.